माझे नाव कुलदीप किरण जाधव, इयत्ता 5वी, तुकडी अ. आज मी आपल्या समोर ज्ञानज्योती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभा आहे. तर आपण शांतता चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. ज्ञानबंदीच्या साखळी दंडांनी जेरबंद झालेल्या महिलांना ज्ञान संवर्धनाची पाठदळण करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई. देशातील समस्त स्त्रियांना भावविश्व नाकारण्याच्या व्यवस्थेविरुद्ध बुलंद आवाज म्हणजे सावित्रीबाई. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. स्त्री शिक्षणाचा रचना तुम्ही पाया, स्त्री शिक्षणाचा रचना तुम्ही पाया. शब्द यापुढे पडतील तुमचे गुण गाया, शब्द यापुढे पडतील तुमचे गुण गाया. विधवा अनाथांच्या बनल्या तुम्ही आई, विधवा अनाथांच्या बनल्या तुम्ही आई. त्रिवार वंदन करतो तुम्हाला सावित्रीबाई, त्रिवार वंदन करतो तुम्हाला सावित्रीबाई. सावित्रीबाईंच्या स्मृती गंधातून रंगवलेले व्यासपीठ, सावित्रीबाई सारखे ज्ञानाचे महाकार्य करणारे माझे प्रिय गुरुजन, ज्ञान उपासक मित्र मैत्रिणींनो. सावित्रीबाई शिकल्या, त्यांनी मुलींना पण शिकवले. हे बोलायला वाचायला खूप सोपे आहे, पण सावित्रीबाई ज्या परिस्थितीत शिकल्या त्याच परिस्थितीत आपण आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने समजेल सावित्रीबाई कोण होत्या. त्या काळात मुली जन्माला येणे सुद्धा पाप समजायचे. त्या काळात मुली 9-10 वर्षाच्या असताना त्यांच्यापेक्षा मोठे 20 ते 25 वयाने मोठे असलेल्या पुरुषांशी त्यांचं लग्न लावून दिलं जायचं. त्या काळात महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्या काळात महिलांना समाजात मान सन्मान मिळत नव्हता. त्या काळात महिलांना आपल्या कमजोर समजलं जायचं. त्या काळातील काही कर्मठ लोकांना माहित होतं या आपल्या शिकल्या तर आपला तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही. अशा अंधकाराच्या वातावरणात 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव येथे आई लक्ष्मीबाई यांच्या पोटी एका वाघिणीचा जन्म झाला आणि त्या वाघिणीचे नाव सावित्रीबाई फुले होय. सावित्रीबाई फुले होय. सावित्रीबाईंचे नाव साठवले तर डोळ्यासमोर एक त्याचं सुंदर प्रतिबिंब उभं राहतं. सावित्रीबाईंनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी, स्त्री मुक्तीसाठी व स्त्री शिक्षणासाठी खर्च करून दिले. मित्रांनो, ज्या आपल्या मधल्या जाणाऱ्या दुर्बल स्त्रियांसाठी सावित्रीबाई सरस्वती ठरल्या. स्त्री आपला नाहीतर ती करी दुर्गा रण रागिणी आहे. स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपले कर्तव्य बघायला सिद्ध करू शकते हे सावित्रीबाईंनी महिलांना पटवून दिले. मित्रांनो, त्या काळात शिक्षणाचा प्रवास सोपा नव्हता. त्या काळात महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. तर महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी खूप संघर्ष केला. या कालवा रूढी तोडण्याकरिता त्यांनी 1848 साली पुण्यामधील बेळवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. दीन दलितांना मायेने जवळ घेणाऱ्या, अनाथांना आश्रय देणाऱ्या व ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण देशात शिक्षणाचा दिवा लावणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले याचा मृत्यू देखील समाजसेवेचा व्रतच करत झाला. कोरोना जसा संसर्गजनक आजार आहे तसाच एक आजार प्लेगमुळे माणसाला काखेत गाठायची आणि काही दिवसांनी माणूस मरण पाहायचा. 2020-21 मध्ये आपल्या भारतात लक्षावधी लोक मेले. त्यापेक्षा भयंकर अशी प्लेगची साथ 1897 मध्ये पसरली होती. त्या साधारण सावित्रीबाईंना ग्रासले आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी जगाचा निरोप घेतला. शेवटी मी एवढंच म्हणेन, आयुष्य वेचले स्त्रियांच्या शिक्षणासाठी, झटत राहिल्या समाजसेवेसाठी. आयुष्य वेचले स्त्रियांच्या शिक्षणासाठी, झटत राहिल्या समाजसेवेसाठी. ज्ञानाचा प्रकाश पसरणाऱ्या तुम्ही ज्ञानज्योती, ज्ञानाचा प्रकाश पसरणाऱ्या तुम्ही ज्ञानज्योती. वंदन करतो मना भावाने तुम्हाला कोटी कोटी, वंदन करतो मना भावाने तुम्हाला कोटी कोटी. एवढ्या बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.